तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार, त्यासोबतच पार्थ पवार आणि जय पवार आपल्याला दिसतात आणि काटेवाडीतली ही दृश्य आहेत. त्यांच्या निवासस्थानाबाहेर हा सगळा बँड आलेला आहे आणि त्यांना मानवंदना दिली जाणार आहे. अंत्यदर्शनासाठी अजूनही काटेवाडीच्या या निवासस्थानाबाहेर हजारोंचा जनसमुदाय जमा झालेला आहे. त्यांना अजूनही अंत्यदर्शन घेता आलेलं नाहीये. इतक्या मोठ्या संख्येनं नागरिक जमा झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला आता विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणातही नेते मंडळी जमायला सुरुवात झालेली आहे. तिथेही मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा होत आहेत. सगळ्या पक्षांचे नेते जमा होत आहेत. शरद पवार, त्यासोबतच राज ठाकरे, सगळ्या पक्षाचे प्रमुख नेते सुशील कुमार शिंदे हे आता विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात दाखल झालेले आहेत आणि ही दृश्य आपण सध्या जी पाहतोय ती काटेवाडीतली दृश्य आहेत. अजित पवारांच्या निवासस्थानी आता त्यांना मानवंदना दिली जाणार आहे. पार्थ पवार, जय पवार हे अजित पवारांचे दोन्ही पुत्र आपल्याला दिसत आहेत आणि त्यासोबतच अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवारही आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. तर बारामती विमानतळाबाहेरची दृश्य आपण पाहतोय. विमानतळावर सगळे नेते मंडळी यायला सुरुवात झालेली आहे. काही वेळातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बारामतीच्या या विमानतळावर दाखल होणार आहेत. गृहमंत्री अमित शहा देखील काही वेळातच या विमानतळावर दाखल होतील. त्यासोबतच केंद्रातले काही प्रमुख नेते आणि त्यासोबतच राज्यभरातले सगळे प्रमुख नेते, सर्वपक्षीय नेते, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं बारामतीच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. काही जण आता बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत. आपण पुन्हा एकदा वेदांतकडे जाऊयात. वेदांत, काही वेळातच अजित पवारांना मानवंदना दिली जाणार आहे. आपण आता दृश्यांमध्ये पाहतोय श्रीनिवास पवार आहेत, पार्थ पवार आहेत, जय पवार आहेत. किती वेळात आता ही मानवंदना दिली जाईल आणि त्यानंतर किती वेळात अजित पवारांचं पार्थिव हे विद्या प्रतिष्ठानच्या दिशेने नेलं जाईल? तर विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात सुप्रिया सुळे दाखल झालेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला काटेवाडीतल्या अजित पवारांच्या निवासस्थानी त्यांचे बंधू श्रीनिवास पवार, पार्थ पवार आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. सुनेत्रा पवारही सध्या काटेवाडीतच आहेत. सुप्रिया सुळे आलेल्या सगळ्यांच्या भेट घेत आहेत. त्यासोबतच सगळ्यांशी संवाद साधतायत. कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील. त्यांनी कालच त्यांची भावना व्यक्त केलेली होती, तीही केवळ एका शब्दात की मी उद्ध्वस्त झालेली आहे. सुप्रिया सुळेंसाठी त्यांचा लाडका दादा गेलेला आहे, त्यांचा मार्गदर्शक हरपलेला आहे. त्यामुळे सुप्रिया सुळेंसाठी देखील हा खूप मोठा धक्का मानला जातोय. सुप्रिया सुळे देखील काल आपण पाहिलेलं होतं की त्यांचा अश्रूंचा बांध फुटलेला होता. मात्र एका बाजूला त्यांना त्यांच्या वहिनीला सावरायचं होतं. सुनेत्रा पवारांना दिल्लीमधून त्या बारामतीपर्यंत घेऊन आल्या. त्यांचं सांत्वन त्या वारंवार करत होत्या, त्यांना खांदा देत होत्या. आता सुप्रिया सुळे या दुःखातून सावरण्यासाठी सगळ्यांना बळ देत आहेत, सांत्वन करतायत आणि कार्यकर्त्यांची भेटही घेत आहेत. आपण पाहतोय आता अजित पवारांच्या पार्थिवाला मानवंदना दिली जाते. काटेवाडीतल्या त्यांच्या निवासस्थानाबाहेरची दृश्य आपण पाहतोय. सलाम नहीं ओके. त्यांच्या निवासस्थानाबाहेर मानवंदना देण्यात आलेली आहे. आता त्यांचं पार्थिव हे विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणाकडे नेण्यात येणार आहे. आपण थेट दृश्य पाहतोय अजित पवारांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानाबाहेरची. याच निवासस्थानी अजित पवारांनी त्यांच्या कुटुंबासोबत अनेक सुखाचे क्षण घालवले असतील.
अनेक प्रकारचे सण समारंभ साजरे केले असतील. त्याच काटेवाडीतल्या निवासस्थानाबाहेरून आता त्यांचं पार्थिव आता त्या निवासस्थानाबाहेर ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांसाठी हा खूप मोठा कसोटीचा क्षण आहे, अतिशय दुःखाचा क्षण आहे. दुःखाचा डोंगर त्यांच्यावर कोसळलेला आहे. पार्थ पवार आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात, अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार दिसतात. त्यांच्या दुःखाची, त्यांच्यावर आलेल्या प्रसंगाची आपण कल्पनाही करू शकत नाहीये. तर दुसऱ्या बाजूला विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात आता नेते मंडळी जमलेली आहेत. सुप्रिया सुळे आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात, शरद पवार पोहोचलेले आहेत, प्रतिभा पवार पोहोचलेले आहेत. त्यासोबतच राज ठाकरे, विजय वडेट्टीवार, सुशीलकुमार शिंदे हे सगळे नेते आता विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात दाखल झालेले आहेत. काही वेळातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दाखल होतील. अमित शहा देखील आता बारामतीमध्ये दाखल होणार आहेत. आता काही क्षणात अजित पवारांचं पार्थिव काटेवाडीतल्या त्यांच्या निवासस्थानावरून विद्या प्रतिष्ठानच्या दिशेनं मार्गस्थ नेलं जाईल आणि त्यानंतर शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आपले प्रतिनिधी